शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. खरं तर त्यांना ईडीची नोटीस दिली गेली नसती तर आजचे निकाल 2019 साली पण लागू शकले असते. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आणि नियोजन बांधणीची सुरुवात ही धुळ्याच्या निकालांनी करून दिली होती. आगामी 20 वर्षात तरी हिंदुत्व हा अजूनही भाजपच्या विचारसरणीचा गाभा राहील आणि हिंदुत्वाच्या आधारेच मतं मिळवावी लागतील. हिंदूंनी तर यावेळेला मत दिलंच आहे, पण मुस्लिमांनी आणि ख्रिश्चनांनी पण विकासासाठी 1,500 रुपये मिळतायत म्हणून मत दिलेलं आहे. आता कुठेतरी बहुसंख्याकांचं राजकारण या देशामध्ये पुन्हा एकदा सुरू झाल्याचा संकेत महाराष्ट्राच्या निवडणुकीने दिलाय. वयाचा भाग जर लक्षात घेतला पवार साहेबांच्या, तर आता त्यांना देवेंद्र फडणवीसांना उत्तर देण्यासाठी पुन्हा तयारीनं मैदानात उतरणं तितकंसं सोपं नाही. फडणवीस पुढच्या 4 वर्षातच दिल्लीत जाण्याच्या प्रयत्नांना सुरुवात करतील. फक्त ग्लोबलाइज जगामध्ये फडणवीस हे जास्त चालू शकेल असं नाव निश्चित आहे. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणं कसं बदलतंय? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. मी महिलांचा उल्लेख केलात म्हणून या निवडणुकीत 2 मुद्दे चालले याच्याबद्दल कुणाचं दुमत नाही. एक लाडकी बहीण आणि दुसरं हिंदुत्व. लाडकी बहीणपासून मी सुरुवात करतो. निवडणुकीला फिरताना असं लक्षात आलं की जरी योजना असली तरी महिला या व्होट बँकेला कसं कॅटर करायचं हे तरीसुद्धा महायुतीला पुरेसं माहीत नव्हतं आणि महाविकास आघाडीला तर कळतच नव्हतं की नव्यानं तयार झालेल्या व्होट बँकेला उत्तर कसं द्यायचं. मग त्याच्यामध्ये 3,000ची योजना आणा, महागाई सांगा, आणि ती लढाई कधीच इक्वल लेवलला आली नाही. आपण असं गृहीत धरू की 2029ला महिला आरक्षण इम्प्लिमेंट झालेलं असेल, महिला खासदारांची जागा वाढेल, कदाचित आमदारांची जागा वाढेल. अशा वेळेला महिलांचं राजकारण जे तसं पूर्ण मेनस्ट्रीममधून बाहेर राहिलेलं आहे, हे काय असेल पुढची 5 वर्ष? त्याला प्रत्येक पक्षानं कसं कॅटल करायला पाहिजे? एकतर महिलांचे जे औत्सुक्याचे किंवा जिव्हाळ्याचे विषय आहेत ते राजकीय पक्षांनी शोधून काढावे लागतील. महाराष्ट्रात स्त्री संघटनांचं एक खूप मोठं आंदोलन कधी आकार घेतं, कधी ते माघारीला जातं, पण स्त्रीवादी हुंकारांची दखल किंबहुना त्याची कल्पना महाराष्ट्राच्या भूमीला आहे. या महिलांचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न काही फेमिनिझमचे प्रश्न नाही आहेत. बहुतांश महिलांना पुढे जायचं आहे. पूर्वीच्या काळी कुटुंबाला जे महत्त्व दिलं जायचं तितकं आज राहिलेलं नाही. पण कुटुंब हा घटक पूर्णतः उणा करूनही महिला पुढची पावलं टाकत नाही आहेत. त्यामुळे महिलांना काय हवं आहे हे शोध घेताना महिलांना त्यांचा चेहरा जसा शोधायचा आहे तसं त्यांच्या घरचे प्रश्न, त्यांच्या आर्थिक सुदृढतेचे प्रश्न, मुलाबाळांच्या संगोपनाचे प्रश्न याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देणाऱ्या यंत्रणांची गरज आहे. ही गरज नागरी भागात तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे ज्या वेळेला पुरुषाच्या उत्तम कार्यक्षमतेचा वेळ असतो तोच महिलेच्याही असतो, पण महिला त्यावेळेला कुटुंब संगोपनात, बालसंगोपनात आणि नोकरीत कुठेतरी स्वतःला एस्टॅब्लिश करण्यात गुंतलेली असते. ही नागरी भागातली स्थिती आहे. शहरी भागातले प्रश्न अजूनच वेगळे आहेत. शहरी भागातल्या महिलांना व्यसनाधीनता पुरुषांची हे आजही खूप मोठं आव्हान वाटतं आहे. बाटली उलटी करायच्या आंदोलनांना महाराष्ट्रात जो प्रतिसाद मिळतो तोही याच पार्श्वभूमीवर मिळतो. त्यामुळे मुळात या महिलांचे प्रश्न काय आहेत ही नोंद घ्यावी लागेल. ही नोंद घेताना समाजाच्या प्रत्येक स्तराशी संवाद साधावा लागेल. हा संवाद साधताना एक लक्षात घ्यावं लागेल की बाजारीकरणाचा म्हणजे बाजार व्यवस्थेचा जो परिणाम जनमानसावर झालेला आहे तो महिलांवरही झालेला आहे. महिलांना उत्तम दिसणं, उत्तम प्रकारे स्वतःला प्रेझेंट करणं या गोष्टी आज गरजेच्या वाटायला लागल्या आहेत. त्या त्याज्य मानता कामा नये आहेत. पण त्यांना महत्त्व देताना आपल्याला महिला म्हणजे काय बाहुल्या उभ्या करायच्या नाही आहेत याचंही भान ठेवावं लागेल. मुळात महाराष्ट्रातल्या महिलांना काय हवं आहे याचा एक शोध घ्यावा लागेल. माझ्या मते महिलांना स्वतःचं अस्तित्व तर हवंच आहे, आर्थिक सुरक्षितता हवी आहे आणि एक समान संधी त्यांना हवी आहे.
ही समान संधी प्रत्येक मंचावर उभं राहण्यासाठी कशी मिळू शकेल? मग ती महिला बचत गट असू शकेल का? ती राजकारणातलं आरक्षण असू शकेल का? याचा विचार करायची गरज आहे. ही हाक जर दिली तर त्याला प्रतिसाद देणाऱ्या अनेक महिला समोर येतील. त्याच्यात पुरुषांची मानसिकता बदलती आहे. त्या बदलाची गती अजून दसपटीने वाढवावी लागेल. जे महिला राजसत्ता आंदोलनाची घोषणा असते कायमची, की सावित्रीबाई घरोघरी ज्योतिबांचा शोध जारी. त्यामुळे तशा प्रकारचं पुरुषी मानसिकतेतले बदल ही देखील केवळ महाराष्ट्राचीच नाही तर सर्वत्र गरज आहे. आणि मग त्या काळामध्ये महिला ज्या अत्यंत सक्षमपणे नेतृत्व करू शकतात त्यांच्या विकासावर आपल्याला कसा भर देता येईल याकडे लक्ष द्यावं लागेल. आज कोणत्याही पक्षाची संघटना, आज भारतातलाच नव्हे तर महाराष्ट्रातलाही भाजप हा प्रमुख पक्ष झाल्यामुळे आपण भाजपवर पहिल्यांदा बोलू, की तिथल्या ज्या महिला नेत्या आहेत त्या महिला नेत्या महिलांचे प्रश्न समजू शकणाऱ्या आहेत का? अत्याचार झाला तर आवाज उठवणं ही वेगळी गोष्ट, ती अत्यंत आवश्यक आहे. पण महिलांनी जागतिकीकरणाचं आव्हान कसं पेलायचं, स्वतःचा कसा शोध घ्यायचा हे समजावून घेणाऱ्या नेत्याच आज ना भारतीय जनता पक्षाकडे आहेत ना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत. अशा नेत्या मोठ्या प्रमाणात कशा समोर येतील त्याकडे लक्ष द्यावं लागेल. मग महिलांचे प्रश्न जे काय असतील त्या महिलांच्या प्रश्नांची उकल होऊ लागेल. ती उकल होऊ लागल्यानंतर ते शोधायचे कसे आणि सोडवायचे कसे हा मुद्दा पाठोपाठ येईल. पण त्यासाठीचा प्रवास खूप मोठा आहे. तो फक्त महिला आरक्षण मिळालं म्हणून होणार नाही आहे. त्या प्रवासाची गती येत्या काळात कशी वाढवता येईल याकडेही महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी विशेषत्वाने लक्ष द्यायची गरज आहे. कारण जेव्हा 33% पदं तुम्ही निर्माण करणार आहात तेव्हा ती पदं सक्षमपणे सांभाळू शकणाऱ्या नेतृत्व कसं पुढे येईल याचा विचार होणार आहे की नाही. आणि तो विचार मला कुठेतरी कमी पडतोय असं दिसतंय. त्यामुळे महिलांचे प्रश्न सोडवणारी एक मोठी फळी भारतीय जनता पक्षाला उभी करावी लागेल. महिला विमर्श हा उजव्या परिवारात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या महिला विमर्शातून बाहेर काय येत आहे त्याकडेही लक्ष द्यावं लागेल. मध्ये पंतप्रधान म्हणून मोदींनी खेळांमधलं महिला खेळाडूंचं योगदान याकडे विशेषत्वानं लक्ष दिलं होतं. अशा पद्धतीची नवीन मॉडेल्स आहेत आणि जीवनात जी नवीन क्षेत्र महिलांना हाकारतायत त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. इकडे तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महिला खेळाडूंचे प्रश्न मांडायचे आणि तिकडे कुस्तीगीर महिलांकडे लक्ष द्यायचं नाही असं होऊ शकणार नाही. तो रेटा निर्माण करणारी पण एक छोटीशी चळवळ पक्षीय स्तरावर निर्माण व्हावी लागेल आणि ती आजच्या महिला नेत्यांची भारतीय जनता पक्षामधल्या जबाबदारी असेल. हिंदुत्वाचं वर्तमान आणि भविष्य काय? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व असल्याचा विचार या निवडणुकांनी पुन्हा एकदा फार मोठ्या प्रमाणात समोर आणला. खरं तर हे राष्ट्रीयत्व हे आता भगवीकरणाकडे जास्त जाणारं असावं का नसावं यावरही मंथन काही मंचांवर आपोआप व्हायला लागलं असेल. आता कुठेतरी बहुसंख्याकांचं राजकारण या देशामध्ये पुन्हा एकदा सुरू झाल्याचा संकेत महाराष्ट्राच्या निवडणुकींनी दिला आहे. महाराष्ट्रामध्ये खरं तर मला असं वाटतं धुळं लोकसभेचा जो काय निकाल लागला तो कुठेतरी डोळ्यांमध्ये अंजन घालणारा होता. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आणि नियोजन बांधणीची सुरुवात ही धुळ्याच्या निकालांनी करून दिली होती की आम्ही बाकी ठिकाणी तर जिंकतोत पण केवळ एका मालेगाव नावाच्या मुस्लिम बहुल मतदारसंघामुळे हरतोत हे उजव्या परिवाराला अत्यंत टोचलेलं होतं. भारतीय जनता पक्षाला तर अर्थातच सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी जे जे काय काय आवश्यक असेल ते मिळवणं याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला गेला. त्यासाठी जसं ओबीसींची मोठ बांधली गेली तसंच हिंदुत्वाचा विषय देखील खूप मोठ्या प्रमाणात समोर आणला गेला. भोसरीच्या सभेमध्ये योगी आदित्यनाथ यांनी जे काय वाक्य वापरलं त्या वाक्याला खरं तर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नकार मिळायला हवा होता. कारण ही भूमी ही सर्वसमावेशकतेची भूमी आहे. ही भूमी ही हिंदुत्वाच्या विचाराला छेद देतोय असं दाखवून
पुढे केल्या गेलेल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची भूमी आहे, तसं होताना दिसलं नाही. कारण कुठेतरी समाजातला बहुसंख्याक मी अस्वस्थ झालो आहे, कारण माझ्या राजकीय इच्छाशक्तीचं प्रतिबिंब या निकालात पडत नाही आहे, या निर्णयापर्यंत येऊन पोचला. या निर्णयापासून त्यानं ढळणं आता मला आगामी काळामध्ये फार कठीण वाटतं. आणि म्हणजे ह्या प्रकाराचा बाऊ न करता या प्रकाराचा उपयोग समाजाच्या संपन्नतेसाठी, समृद्धतेसाठी कसा करता येईल याकडे लक्ष द्यायची गरज आहे. कारण आगामी 20 वर्षात तरी हिंदुत्व हा अजूनही भाजपच्या विचारसरणीचा गाभा राहील आणि हिंदुत्वाच्या आधारेच मतं मिळवावी लागतील. महाराष्ट्राच्या निकालांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे, सटल पद्धतीचं ध्रुवीकरण हे फार मोठ्या प्रमाणात लोक मान्य करतात. अर्थात हे हिंदुत्वाचं ध्रुवीकरण करतानाच भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात त्याला दिलेली विकासाची जोड ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे जितकं कटेंगे बटेंगे विषय महत्त्वाचा आहे, तितकाच महाराष्ट्रात उभे राहणारे वेगवेगळे प्रकल्प, महाराष्ट्रात रेवडी न म्हणता पण रेवडी म्हणून महिलांना दिलं गेलेलं अनुदान, युवकांना दिलेल्या शब्दांची जी काय आश्वासनं आहेत की तुम्हाला विद्यावेतन मिळेल, मोफत वीज बिल, हे सगळं पुढे चालू राहणार आहे. ते चालू राहताना राज्याच्या तिजोरीवर केवढा भार येईल तो देखील एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पण ते करतानाच एक सोपा साधा सरळ विषय आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं तर आपल्याला यश मिळू शकतं हा आहे. अजूनही शहाबानो प्रकरणात काँग्रेस जे वागली ते पुढच्या पिढ्यांच्या मनातूनही मिटलं गेलेलं नाही आहे. काँग्रेसनं या काळामध्ये जी काय चूक केली की घटनेने संमत केलेल्या राम मंदिराच्या पुनर्बांधणीला आम्ही जाणार नाही हा निर्णय घेतला, तोही मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाला बहुसंख्याकांचा लाडका पक्ष करणार आहे. ही प्रतिक्रिया जरी असली तरी ती महाराष्ट्रासकट भारताचा पुढचा प्रवास स्पष्ट करणारी आहे. आणि परिवाराला ज्या प्रकारचं बळ या निकालांनी दिलेलं आहे आणि शिवाय संघाची शताब्दी आता येते आहे, त्या शताब्दीच्या वर्षामध्ये हिंदूंना बळकट करणारे कार्यक्रम निश्चितपणे आखले जातील. सरसंघचालक मोहन भागवत याबाबतीत अत्यंत सुस्पष्ट आहेत. मुस्लिमांना बरोबर घेतल्याशिवाय भारताचा विकास होऊ शकणार नाही असं त्यांचं मत असल्यामुळे या प्रयत्नात अल्पसंख्याकांनाही सामावून घेतलं जाईल. त्या अल्पसंख्याकांचं सामावून घेणं किती प्रमाणात यशस्वी होतं हे पण पुढची हिंदुत्वाची दिशा दाखवणारं असेल. त्याच वेळेला आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की हिंदूंनी तर यावेळेला मत दिलंच आहे, पण मुस्लिमांनी आणि ख्रिश्चनांनी पण विकासासाठी 1,500 रुपये मिळत आहेत म्हणून त्या प्रलोभनासाठी देखील मत दिलेलं आहे. हिंदुत्व हे या भूमीत कायम राहणार आहे. त्याचा चेहरा पुढचा कसा असेल त्याची रचना या निवडणुकीत परिवारांनी केली आहे. की हे हिंदुत्व हे मुठभर अभिजनांपर्यंत राहू नये ही तर कायम प्रत्यक्षात आणलेली धडपड आहे. पण यावेळेला त्याला जातीविच्छेदाच्या वर नेण्याचा जो प्रयत्न केला ते महाराष्ट्रातल्या भाजपला मिळालेल्या यशाचं इंगित आहे. कुठेतरी जेव्हा जातीगत आधारांवरती नेत्यांना नाकारलं जात होतं त्यावेळेला हिंदुत्वाच्या एका विशाल झेंड्याखाली एकत्र या अशी हाक दिली गेली. ही हाक देणं कायम सोपं असतं, कारण गेल्या वर्षानुवर्ष जो अन्याय झालेला आहे लांगुल चालनाच्या वृत्तीमुळे तो कुठेतरी बहुसंख्याकांच्या मनातून अजून गेलेला नाही. आणि मग तो गोंजारायला आवडणारं चित्र जागतिक पातळीवर पण निर्माण होत आहे. कुठेतरी राईट विंगचा मोठ्या प्रमाणात उदय होतो आहे. अशा वेळेला कायम शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सांगत जातीयवादाची गणितं मांडणाऱ्या शक्तींना महाराष्ट्राने आज जो नकार दिलेला आहे तो नकार कायम राहील. पण हिंदुत्वाचं हे राजकारण कायम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला विकास हा अधिक गतीने प्रत्यक्षात आणावा लागेल. या विकासाची गती ही किती मोठी असू शकते यावर पक्षाचं पुढच्या निवडणुकांमधलं यश आहे. ते मिळवायचा भारतीय जनता पक्ष सर्व शक्तीनिशी विचार करेल. हा मुद्दा कोणीही मनातून काढून टाकू नये.
पुढच्या निवडणुकांचा उल्लेख केलात म्हणून अवघ्या काही महिन्यात कदाचित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. त्यावेळी काय घडेल असं मानतात की सर्व पक्ष वेगळे लढतील आणि त्यावेळेला विशेषतः मुंबई महानगरपालिकेत ज्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला असा प्रश्न पडेल की एकटं लढायचं का महाविकास आघाडी बरोबर, तेव्हा काय घडेल? मला असं वाटतं की कटेंगे बटेंगे आणि एक है तो सेफ आहे हे जितकं महायुतीला कळलं आहे तितकंच महाविकास आघाडीला देखील कळलेलं आहे. ते या निवडणुकीत कळलं होतं पण वळलं नव्हतं. त्यामुळेच मग कुठेतरी जागा वाटपाचं वेगवेगळं आभासी भाग निर्माण केले जात होते. मुख्यमंत्रीपद जे म्हणजे आवाक्यातच नव्हतं त्यावरून वेगवेगळी आव्हानं आणि गृहीतकं धरली गेली होती. यावेळेला आपण पुन्हा एकत्र राहिलो तरच यश मिळू शकेल हे पक्ष पुन्हा ओळखतील. आता त्यातही पुन्हा काय होईल की उद्धव ठाकरे किती पदं मिळवू शकतात, किती जागा मिळवू शकतात, काँग्रेस किती जागा मिळवू शकते, यावर पुन्हा एकदा तोच खेळ होईल. काय असं पुन्हा एकदा जे काय ॲडव्हान्टेज असेल ते भारतीय जनता पक्षाला मिळू शकेल. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतःचा चेहरा कायम ठेवणं हे आज शिवसेनेसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. ते उद्धव ठाकरेंसमोरचंही आहे आणि एकनाथ शिंदेंसमोरचंही आहे. दोघांसाठी कोणासाठी ऑफिशियल शत्रू असेल भाजप, शिंदेंसाठी अनऑफिशियल शत्रू असेल एकाच ठिकाणी. त्यामुळे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही नको तितकी चुरशीची पुन्हा होणार आहे. मुंबईच्या मुख्य भूमीचा आपण जर विचार केला तर असं दिसतंय की सबर्ब्स उपनगरांमध्ये भाजप आणि मेनलँडमध्ये मुख्य भूमीमध्ये बाळासाहेबांच्या विचारावर पोचला गेलेला शिवसैनिक हे चित्र भारतीय जनता पक्षाला अजिबात आवडणारं नाही. शिंदे यांना ठाणं आणि कोकणात प्रचंड यश मिळालं असलं तरी मुंबईमध्ये ते तेवढे यशस्वी होऊ शकले नाहीत. यामागे काही साधारणतः चेहरा गमावलेले किंवा क्रेडिबिलिटी नसलेल्या उमेदवारांना मैदानात उभं करणं हा एक भाग होता. पण शिंदेंची ताकद यापेक्षा भारतीय जनता पक्षाची ताकद मुंबईत केव्हाही जास्त आहे. त्यामुळे मुंबईत जसं म्हणजे भारत जिंकला, महाराष्ट्र जिंकला, तसं आता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकत ट्रिपल इंजिनचं सरकार असा एक नारा दिला जाईल. पुणे हे अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. या शहराची महानगरपालिका, पिंपरी चिंचवडची महानगरपालिका, कल्याण डोंबिवली आणि मुंबई परिसरातल्या बाकी महानगरपालिका या देखील अत्यंत आवश्यक आहेत विजयासाठी. नागपूरचा विजय भारतीय जनता पक्षाला काहीसा सोपा झालेला आहे. छोटी छोटी जी शहरं आहेत महाराष्ट्रातली ती ग्रोथ सेंटर्स आहेत. ती वाढवण्यासाठी त्या त्या शहरातली सत्ता आपल्या हातात राहावी यासाठी मोठे प्रयत्न होतील. भारतीय जनता पक्ष हा अत्यंत चतुर पक्ष आहे. त्यात शिंदे यांना बरोबर ठेवून शिंदेंपेक्षा जास्त जागा निवडून येण्याचे पुन्हा डाव तसेच खेळले जातील. त्यात काही चूक नाही. प्रत्येक राजकीय पक्ष हा थोडाफार कावेबाज धूर्त असतोच. त्यावेळेला त्यांच्याबरोबर राहून स्वतःचं अस्तित्व जपण्याची धडपड शिंदेंना करावी लागेल. कदाचित ठाणे जिल्ह्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिंदे स्वबळावर नारा देऊन जे काय मुख्यमंत्रीपद मिळालं नाही त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करू शकतील. तो पूर्ण ठाणे जिल्ह्याचा परिसर 14 ते 19 सालापर्यंत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेसाठी सोडून द्यायचे. जेव्हा वनगा यांच्या मृत्यूनंतरच्या निवडणुकीची वेळ आली त्यावेळेला त्यांनी यशस्वीपणे उत्तर दिलं सेनेच्या या प्रयत्नांना. तसे प्रयत्न भारतीय जनता पक्ष पुन्हा करून या भागातली सत्ता स्वतःकडे आणण्याचा प्रयत्न करेल, पण तो तितकासा सोपा नसेल. त्यामुळे आक्रमक भारतीय जनता पक्ष 100% नारा अस्तित्वात आणण्यासाठी सहकारी पक्षांना दुखावेल का सहकारी पक्षांना गोंजारेल यावर देखील स्थानिक स्वराज्य संस्थांचं चित्र अवलंबून आहे. भाजप ज्या पद्धतीने हैदराबादची निवडणूक पण प्रतिष्ठेची करतं महापालिकेची, त्यामुळे सत्ता आल्यावर या सगळ्या महापालिका स्वतःकडे घेण्याचा मोठा प्रयत्न होईल. आत्तापर्यंत भाजपला यासाठी बाकीच्या पक्षांमधले लोक लागायचे. आता हिंदुत्वाचा प्रयोग जो यशस्वी केला गेला आहे त्याच्या आधाराने जिंकायचा प्रयत्न केला जाईल आणि भाजपची सर्व संघटनात्मक शक्ती या कामात मोठ्या ताकदीने उतरेल. त्यातनं समाजाचं भलं व्हावं पुन्हा एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो.
उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले या सगळ्यांबद्दल फारसं विश्लेषण झालेलं नाही, कारण अजून ते स्वतः आणि विविध विश्लेषक सुद्धा या सुनामीतनं बाहेर येतात. यांच्या आत्ताच्या परिस्थितीची कारणं काय आणि भविष्याची दिशा काय? मला असं वाटतं यातल्या प्रत्येक नेत्यांनी आणि पक्षांनी मतदारांना गृहीत धरलं. लोकसभेच्या निवडणुकाची पुनरावृत्ती होईल आणि आपण आरामात जिंकू असं साधारणतः लक्षात घेत हे नेते गाफील राहिले. गाफील राहतानाच जो लोकल कनेक्ट असतो तो लोकल कनेक्ट मोठ्या प्रमाणात गमावला गेला. तो गेल्या 5-6 वर्षातच गमावला गेला होता आणि भारतीय जनता पक्ष आपल्याला घेरतोय आणि त्या मतदारसंघात आपल्याला लक्ष करतोय याकडे दुर्लक्ष केलं गेलं. याबद्दल या नेत्यांवर बोलण्याआधी मी पुन्हा एकदा ठाकूर परिवाराचं उदाहरण देऊ इच्छिते की ज्या 3 जागा त्यांना सोडल्या जायच्या की ठीक आहे हे तिथे जिंकून येतात आणि मग ते आपल्याला गरजेच्या क्षणी राज्यसभेच्या निवडणुका असतील, परिषद आपल्याला पाठिंबा देतात. या तत्वाला भाजपने यावेळेला पूर्णतः तिलांजली दिली आणि भाजपचे प्रवासी कार्यकर्ते या भागात पाय रोवून उभे राहिले. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी भाजपला अत्यंत डिवचलं होतं आणि त्या परिस्थितीला उत्तर देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. त्याची जाणीव इथल्या या कोणत्याही नेत्यांना झाली नाही. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. खरं तर त्यांना ईडीची नोटीस दिली गेली नसती तर आजचे निकाल 2019 साली पण लागू शकले असते. तसं झालं नाही आणि पवारसाहेबांनी स्वतःचं अस्तित्व दाखवत उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले. लोकसभेतही त्यांना यश मिळालं. यावेळेला मात्र अजितदादांनी स्थानिक राजकारणाचा मी दादा आहे हे दाखवून दिलेलं आहे. अजितदादांनी भाजप इतकीच ही निवडणूक गंभीरपणे घेतली होती. प्रतिमेत बदल केले होते. त्या प्रतिमेच्या बदलांमुळे आणि सत्ताकारण हातात असल्यामुळे, अर्थकारण हातात असल्यामुळे दादांनी फार मोठ्या प्रमाणात यश मिळवलं. ते यश कुठेही विसरून चालणार नाही. त्यामुळे कुठेतरी हे सर्व पक्ष आपापलं जे अस्तित्व आहे ते जास्त घट्ट करायचा प्रयत्न करतील. यात शिंदे अजिबात अपवाद असणार नाहीत. शिंदे हे फार धडाडीचे नेते आहेत. पुन्हा पुन्हा त्यांचंच वाक्य मी वापरते, त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही. त्यामुळे ते देखील खूप मोठ्या प्रमाणात या निवडणुकीत स्वतःला दाखवायचा प्रयत्न करतील. या सगळ्या प्रयत्नातच महाराष्ट्राचं राजकारण कुठे जाणार आहे हे बघावं लागणार आहे. यावेळचं यश जे मिळालेलं आहे ते यश एकत्रित प्रयत्नांचा अचूक रणनीतीचा भाग आहे. त्याची पुनरावृत्ती करणं हे खूप मोठं आव्हान आहे. याचाच उपप्रश्न, फडणवीस विरुद्ध शरद पवार अशी लढाई गेले 10 वर्ष चालू होती, ती होती का नाही असं मानणारेच वेगवेगळे, पण आपण हा हायपोथेसिस गृहीत धरला तर या लढाईचा अंतिम निकाल लागलाय का? वयाचा भाग जर लक्षात घेतला पवार साहेबांच्या, तर आता त्यांना देवेंद्र फडणवीसांना उत्तर देण्यासाठी पुन्हा तयारीनं मैदानात उतरणं तितकंसं सोपं नाही. पण पवारांची प्रत्येक गोष्टीतली समर्पण वृत्ती आणि कोणतीही गोष्ट अत्यंत प्रयत्नपूर्वक मिळवण्याची त्यांची जिगर, या गोष्टी अजूनही संपलेल्या नाहीत. आता कुठेतरी सुप्रियाताई, जितेंद्र आव्हाड, त्यानंतर जयंत पाटील या नेत्यांची हा वारसा ते किती पुढे नेऊ शकतात यातून तपासणी केली जाईल. आणि पवारांची जी लढाई आहे ती त्यांची पुढची पिढी कशा रीतीने पुढे नेऊ शकते याच्यावर या निर्णयाचं भवितव्य अवलंबून राहील. फडणवीसांच्या बाजूनी वय आहे. फडणवीसांच्या बाजूनी अनेक महत्त्वाचे निर्णय आहेत आणि फडणवीसांच्या बाजूनी यावेळेला केंद्र सरकारची ताकद आहे. राज्य सरकारची ताकदही त्यांच्या बाजूनी उभी राहणार आहे. खरं तर त्यांनी फार पूर्वी शरद पवारांना उत्तर देण्याचा प्रयत्न करावा असे काहीतरी चुकीचे आराखडे रचले गेले. ते त्यांच्या मनात होते का मला माहिती नाही. पण ज्या वेळेला फडणवीस विरुद्ध पवार ही लढाईच नव्हती त्यावेळेला निवडणूक आणि प्रचार त्या हाईपला नेण्याचा प्रयत्न केला. यावेळेला तसं नव्हतं, पण फडणवीस जिंकले आणि त्याचं मोठं कारण अजितदादांची त्यांना मिळालेली साथ ही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की फडणवीस आणि अजित पवार ही जोडगोळी पुढच्या काळात कदाचित कायम राहू शकेल. आणि अजित पवार जर फारच महत्त्वाकांक्षी नेते असतील तर ते हळूच कुठेतरी स्वतःची जागा शोधून काढायचा प्रयत्न करतील.
हिंदुत्ववादी विचारसरणी त्यांना मान्य नाही, पण वेगळी चूल मांडण्याइतकं स्वतंत्र अस्तित्व देखील त्यांच्याकडे आहे का याबाबत मला शंका आहे. एकमेकांना पूरक ठरत हे काहीतरी करायचा प्रयत्न करतील आणि त्या पूरक प्रयत्नांना उत्तर देणं, त्यांना तोडीस तोड जबाब देणं हे केवळ पवारसाहेबांसमोरचं नाही तर त्यांच्या शिलेदारांसमोरचंही आव्हान राहील. शेवटचा प्रश्न हा खरं तर खूप टँजंट प्रश्न आहे, पण मला असं वाटतं, चुकीचं ठरेल कदाचित, की पुढच्या 5 वर्षातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असेल ती म्हणजे डिलिमिटेशन होणं अपेक्षित आहे. राज्यात म्हणजे केंद्र लोकसभेच्या होईल, आंतरराज्य होईल, कदाचित समजा सीट वाढवू शकल्या तर सीटही वाढतील, विधानसभेचंही होणं अपेक्षित आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचं तर ऑब्व्हियसली होईल. एक अशी बाब लक्षात आली की खूप शहरी मतदारसंघातली मतदारसंख्या 5-5, 6-6 लाख गेली. चिंचवड असेल, कोथरूड असेल, वडगाव शेरी असेल. इव्हेंच्युअली या सरकारचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा घेऊन अशी रचना होईल का की कुणीही नेता असो, कुणीही चेहरा असो, पुढचे 20 वर्ष भाजपला इथून पाठीमागं घालवणं अवघड होईल? अशा पद्धतीचा यंत्रणांचा वापर करत मतदारसंघांच्या रचना करणं हे खूप कठीण काम असतं. त्याची सुरुवात व्हावी लागेल ती जनगणनेनी. त्या जनगणनेमध्ये जातीय जनगणनेची मागणी मान्य केली जाईल का, हा देखील एक मुद्दा आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेनं याबद्दल एक ठराव सर्वसंमतीने पाठवला आहे आणि जातीय जातगणनेला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे ही जातगणना लक्षात घेऊनच प्रत्येक मतदारसंघाचं चित्र समोर येईल. महाराष्ट्रासमोर अर्बनायझेशनचं खूप मोठं आव्हान आहे. त्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी हातांना रोजगार देणं ही समस्या जी आहे ती कोणालाही सोडवताच येत नाही आहे, जागतिक पातळीवर सोडवता येत नाही आहे. त्यामुळे नागरी मतदारसंघांच्या रचना तयार करताना त्या फोडणं किंवा त्यांना विस्कळीत स्वरूपात करणं हे मोठं आव्हान तर राहीलच, पण त्याचबरोबर जी वस्ती स्थापन करण्याचे प्रकार असतात याबाबत खरं तर मुंबईतल्या बॉम्बस्फोटांनंतर फार मोठ्या प्रमाणात बदल घडले, घेटो झाले. मुस्लिम वस्त्यांमध्ये हिंदू धर्मीयांचा समावेश नाही आणि हिंदू धर्मीय भागांमध्ये मुस्लिमांना जागा भाड्यानेही दिल्या जात नाहीत असे प्रयत्न झाले. हे प्रयत्न पद्धतशीरपणे करायचे प्रयत्न केले आणि तसे मतदारसंघ आखले गेले तर ते देशाचं दुर्दैव राहील. त्यामुळे अल्पसंख्याकांना रिकोर्समध्ये किंवा जो काय आपण आपल्या समोरचा पुढचा आगामी कालखंड ठेवला आहे त्यात सामावून घेणं हेच आव्हान आहे आणि ते आव्हान परतवण्याचा किंवा त्या आव्हानाचा स्वीकार करत मुस्लिमांच्या बळकटीकरणाचा, अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण नाही पण त्यांच्या क्षमतांच्या बळकटीकरणाचा मार्गच फडणवीस स्वीकारतील अशी माझी अपेक्षा आहे. फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत हा हायपोथेसिस आजचं, तर ते 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील का दिल्लीचं विमान 27-28 सालीच पकडत? फडणवीस माझ्या मते पुढच्या 4 वर्षातच दिल्लीत जाण्याच्या प्रयत्नांना सुरुवात करतील. हे प्रयत्न त्यांचे केवळ एकट्याचे नसतील, त्यांच्या मागे परिवाराच्या शक्ती असतील. कुठेतरी नवा नेता भारतीय जनमानसासमोर आणणं गरजेचं आहे. ही सगळी जी पिढी आहे ती फास्ट फूड पिढी आहे. 2 वर्ष 3 वर्ष एखाद्या चेहऱ्याला निवडून दिल्यानंतर त्या चेहऱ्यांनी नेमकं आपल्यासाठी काय केलं याचा हिशोब मांडला जाईल. जसा तो मोदींच्या बाबत केंद्रात मांडला जाईल तसा तो फडणवीसांच्या बाबत राज्यातही मांडला जाईल. कारण ते मुख्यमंत्री जरी झाले नव्हते 19 साली तरी त्यांना सलग तिसऱ्यांदा मिळालेलं हे आव्हान आहे. त्यामुळे चौथ्यांदा तो चेहरा चालण्यापेक्षा इथे नवा नेता तयार करून किंवा नव्या नेत्यांचं मंडळ तयार करून मोदींच्या प्रयत्नांना काय आहे, मोदींची कितीही टीका होत असली त्यांच्यावर तरी मोदींना जी नवभारताची निर्मिती करायची आहे ते खूप मोठं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आवडणारे अनेक भारतीय आहेत, कोट्यावधी भारतीय आहेत. त्या भारतीयांच्या प्रयत्नांना नव्या एका मोदींना आधार म्हणून आलेल्या चेहऱ्याची अपेक्षा आहे. मोदींचं 5 वर्षांनंतरचं वय लक्षात घेता त्यांना नवा नेता कल्टिवेट करणं खूप आवश्यक आहे. त्या नेतृत्वाच्या स्पर्धेमध्ये अनेक नावं घेतली जायची. पहिलं नाव अर्थातच अमित शहांचं असायचं. दुसरं नाव मग आसाममधल्या नेत्यापासून तर
अश्विनी वैष्णवांसारख्या ब्युरोक्रॅटपर्यंत कित्येक नावं आपसूक पुढे यायची. योगींचं नाव तर खूप मोठं नाव आहे, त्यामागे हिंदुत्वाचा खूप मोठा आधार आहे. फक्त ग्लोबलाइज जगामध्ये या सर्व नावांपेक्षा फडणवीस हे जास्त चालू शकेल असं नाव निश्चित आहे. फक्त महाराष्ट्राने वारंवार जी चूक केलेली आहे की एखाद्या नेत्याबद्दलच्या अपेक्षा वाढवल्या आणि त्या अपेक्षा प्रत्यक्षात येण्याच्या शक्यतांचा विचार न करता ती शक्ती प्रदान करण्याचे प्रयत्न न करताच आता अमुक व्यक्ती पंतप्रधान होणार हा जो आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रयत्न केला तसा यावेळेला होणार नाही अशी अपेक्षा करू. आज आपण या मुलाखतीत अनेक अपेक्षा व्यक्त केल्या खरं तर. त्यामुळे फडणवीस हे कुठेतरी महाराष्ट्राबाहेर दिल्लीत जावे, त्यांनी देशाचं नेतृत्व करावं ही अपेक्षा मराठी माणसाची आहेच. पण त्यासाठी त्यांना जे प्रयत्न करावे लागणार आहेत ते फार मोठे आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी अत्यंत उत्तम चमूचं व्यवस्थापन केलं. चमू देखील उत्तम होती. अशाच पद्धतीचे प्रयत्न आणि अशाच पद्धतीची माणसं त्यांनी आसपास ठेवली तर कुठेतरी महाराष्ट्राचा आवाज केंद्रात मोठा होऊ शकेल. पण तो आवाज मोठा करण्यासाठी महाराष्ट्राचं आजचं चित्र बदलणं हे त्यांच्यासमोरचं खूप मोठं आव्हान आहे. आज लोकानुनय करता करता अनेक आर्थिक संकटं निर्माण केली गेलेली आहेत. आमदारांची संस्कृती बदलली आहे. जनतेची पण संस्कृती बदलण्याचे प्रयत्न होत आहेत. अधिकाऱ्यांची पोस्टिंग्स काही वेगवेगळ्या कन्सिडरेशन्सनी होत आहेत. ही सगळी गेल्या काही वर्षातली जी विकृती निर्माण झालेली आहे किंवा पाण्यात जे शेवाळ साचलेलं आहे ते फडणवीस किती गतीने दूर करू शकतात यावर देखील त्यांचा पुढचा प्रवास अवलंबून राहील. हा प्रवास त्यांनी झपाट्याने जर केला, त्यांनी गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात आणलेली गुंतवणूक लक्षणीय आहे. ती प्रत्यक्षात किती येते हा अभ्यास करावा लागेल. पण रोजगारांना निर्मितीचं जे स्वप्न दाखवलं गेलेलं आहे की आम्ही महाराष्ट्राच्या या भागात रोजगार आणू, त्या भागात प्रयत्न करू, असेच प्रयत्न आणि जलसिंचनाची चळवळ त्यांनी मोठ्या प्रमाणात केली तर गुजरात सिंचनाखाली आणून किंवा नर्मदा बांधून ज्याप्रमाणे मोदी भारताच्या मंचावर गेले तसेच फडणवीस देखील जाऊ शकतील. या निकालांनी ती शक्यता खरोखर अधोरेखित केलेली आहे. महाराष्ट्राचं नशीब असेल तर महाराष्ट्रात परिवर्तन घडेल. ते या नव्या चमूच्या आधाराने घडेल आणि महाराष्ट्रातला एक नेता अत्यंत ताकदीनिशी देशाच्या राजकारणात काहीतरी करण्यासाठी सज्ज होऊ शकेल अशी स्थिती तर आहे. पण या स्थितीचं, या स्वप्नाचा जो वारंवार भंग झालेला आहे ते लक्षात घेता या प्रश्नाला 3-4 वर्षांनी उत्तर देणं जास्त योग्य असेल. आजच्या मुलाखतीतल्या सगळ्या अपेक्षांचं काय घडतंय याचा आपण ट्रॅक करत राहू. पण तुम्ही वेळ दिलात, नेहमीप्रमाणे इतक्या सविस्तर सर्व मुद्द्यांची चर्चा केली त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.